धनंजय मुंडेही इथे आलेले. ते सांगतात की त्यांच्या ऑफिशियल व्हिजिटला होते, पण एका जागी जेव्हा राजीनाम्याचा प्रेशर आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डिसाईड करतील तेव्हा ते राजीनामा. याला जोडून असं आहे की तुम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार का? तुमच्या कोर्टाची असं आहे, पहिली गोष्ट तरी एक लक्षात घ्या की ते त्यांच्या कामाने आले होते, मी माझ्या कामाने आलो होतो, त्यामुळे आमची भेट झाली नाही. पण सकाळी आमची भेट झाली होती, कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती. त्यामुळे काय धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही. ते मला कधी भेटू शकतात, मी त्यांना कधी भेटू शकतो, कुठल्याही कामाकरता भेटू शकतो. आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे. सर, महाराष्ट्र सदनाचं जे कारभार तुमच्या मंत्रालयाच्या अंडर येतो, तर आज वृत्तपत्रात अशा बातम्या आल्या आहेत 6,000 रुपये भाडा मात्र गैरसोयी आहे, आणि गरम पाणी मिळत नाही, कॅन्टीनची तक्रार आहे, प्रशासनाची निर्धावलेलं प्रशासन आहे. आज मी त्या संदर्भात पूर्ण माहिती घेईल आणि या ज्या काही त्रुटी आढळलेल्या आहेत, या त्रुटी तात्काळ दूर झाल्या पाहिजेत याकरता मी लक्ष घालेन. बहुत केंद्राचं बजेट आलेलं आहे, तुम्ही दावोसला गेलात, मोठी इन्व्हेस्टमेंट येणार आहे असं पण माहिती मिळते. पण केंद्राच्या निर्मला सीतारामन यांची तुम्ही भेट घेणार का, किंवा काय अपेक्षा आहे की त्या संदर्भात एक बैठक होते, ज्या बैठकीला वित्तमंत्री जातात. आपल्या वित्तमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या काय अपेक्षा आहेत ते ऑलरेडी केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे दिलेले आहेत. त्या संदर्भातली त्यांची चर्चा देखील झालेली आहे. अर्थसंकल्पाच्या पूर्वी नेहमी साधारणतः खासदारांच्या बैठकी होतात, त्या प्रकारच्या बैठकी झाल्यात का? नाही, यावेळेस ती अजून झालेली नाही, ती आम्ही घेऊया. खरं म्हणजे काय झालंय, त्या बैठकीचं स्वरूपच बदललेलं आहे. सीएम पूर्वीच्या काळामध्ये ही बैठक याकरता सुरू झाली की खासदारांनी महाराष्ट्राचे प्रश्न हे केंद्रात मांडावे म्हणून ही बैठक व्हायची. अलीकडच्या काळामध्ये ही बैठक जेव्हा आम्ही घेतो त्यावेळेस खासदार त्यांचेच प्रश्न आमच्या पुढे मांडतात. ते काही चूक नाही आहे, पण त्याच्यामुळे त्या बैठकीचं स्वरूपच आता वेगळं झालेलं आहे. त्यामुळे त्या बैठकीचा संबंध आता अधिवेशनाशी फारसा उरलेला नाही आहे. त्यामुळे एक बैठक घेऊ आम्ही. लाडकी बहीण म्हटलेला नाही. पाण्याचा प्रश्न राज्यात मोठा झाला आहे. पुण्यामध्ये देखील जो जीबीएस आहे, बुलढाण्यामध्ये तोच प्रश्न आहे. पूर्ण राज्यातील पाण्याच्या प्रश्नावर मला असं वाटतं की त्याला हा विषय गंभीरच आहे, पण त्याला इतकं जनरलाइज करू नका की राज्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न आहे. असा राज्यात प्रश्न नाही आहे. बुलढाण्यातला विषय वेगळा आहे, पुण्यातला विषय वेगळा आहे. बुलढाण्यामध्ये काही मात्रेत पाण्यामध्ये काही गोष्टी अधिकच्या आढळून आल्या, म्हणून त्याचा एक रिपोर्ट आपण घेतलेला आहे. त्याचा अंतिम रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या निष्कर्षाला आपण पोहोचू. पुण्यातला जो विषय आहे त्याच्यामध्ये विशेषतः नांदेड सिटीच्या भागामध्ये विहिरीतनं जे पाणी येत होतं त्या पाण्यात जास्तीत जास्त कंटॅमिनेशन आढळलेलं आहे. जीबीएसचे रुग्ण हे काही पहिल्यांदा आढळलेले नाहीत. सातत्याने जीबीएसचे रुग्ण आपल्याकडे असतातच, पण या भागामध्ये जास्त रुग्ण त्या ठिकाणी आपल्याला आढळले. त्याचा थोडा सोर्सचा ज्यावेळेस आपण मागोवा घेतला त्यावेळेस असं लक्षात आलं की एका विहिरीच्या पाण्याच्या कंटॅमिनेशनने हे होत आहे. पण त्या संदर्भात आपण जर बघितलं असेल तर आमच्यासमोर प्रेझेंटेशन झालं कॅबिनेटसमोर, आणि त्याच्यामध्ये केसेस एका पीकवर गेल्या आणि त्याच्यानंतर हे लक्षात आलं की इथनं होत आहे, आणि त्याच्यावर उपाययोजना केल्याबरोबर त्या केसेस खाली आलेल्या आहेत. मात्र ज्या काही केसेस आहेत त्याच्याकडे गांभीर्याने आम्ही लक्ष देतोय, कारण शेवटी या केसेसमध्ये अचानक माणसाची प्रतिकारशक्ती जी आहे ती कमी होते, त्याच्यानंतर मग नर्ववर त्याचा परिणाम होतो आणि एक प्रकारे शारीरिक दुर्बलता त्यांना निर्माण होते. 90-95% केसेसमध्ये 100% तो बरोबर होतो, पण 4-5% केसेसमध्ये त्याचा काही परिणाम राहून जातो. त्यामुळे त्याच्याकडे गांभीर्यानेच बघितलं पाहिजे. स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री त्या भागात जाऊन आले, आरोग्यमंत्र्यांनी नीट ब्रीफिंग घेतलं, त्याच्या सगळ्या सोयी आपण केल्या. जीबीएस झाल्यानंतर त्याच्या उपचाराला पैसे जास्त लागतात, म्हणून त्याचा पूर्ण समावेश आपल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत केला आहे, सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये केलेला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये देखील जिथे महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू आहे तिथेही त्या संदर्भात आपण संपूर्णपणे त्यांचा इलाज त्या ठिकाणी करतो. पालकमंत्री पदाचा वाद कधी लवकर होईल, काळजी करू नका, लवकर होईल. उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या राज्यातील काही महिलांनी अर्ज भरल्याचं देखील समोर येत आहे. 1171 महिलांनी सांगली जिल्ह्यातील अकाउंटवरून पैसे घेतले असं समजतं. हा फार वरून प्रश्न आलेला आहे. पण असं आहे की काही अनियमितता या निश्चितपणे याच्यामध्ये झालेल्या आहेत असं लक्षात येत आहे. म्हणूनच
आमच्या ज्या महिला व बालविकास मंत्री आहे आदितीताई तटकरे यांनी या संदर्भात सांगितलं की अशा ज्या अनियमितता आहेत त्याची आम्ही चौकशी करतो आहोत. ज्या अनियमितता बाहेर येतील त्याच्यावर कारवाई देखील आम्ही करू आणि त्यासोबत त्यांना या यादीतनं बाहेर देखील काढू. वक्फ बोर्डच्या संदर्भामध्ये एक प्रश्न आहे. बाळामामा जे आहेत ते गैरहजर आहेत बैठकीला, आणि दुसरं म्हणजे की उद्धव ठाकरे यांच्याकडून जे विधेयक होतं तर त्याच्या विरोधात मतदान करण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की जी काही उद्धव ठाकरे यांच्या सेनेने सातत्याने अपीजमेंटची भूमिका, लांगुल चालनाची भूमिका घेतलेली आहे, केवळ एका समाजाच्या पाठीशी उभं राहायचं ही जी काँग्रेसची परंपरा होती लांगुल चालनाची, ती अल्पसंख्याक लांगुल चालनाची परंपरा उद्धव ठाकरेजींच्या सेनेने अंगीकारली हे पाहून मला अतिशय दुःख झालेलं आहे. कारण वक्फ बोर्डाचं बिल हे कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, मुस्लिम समाजाच्या विरोधात तर बिलकुल नाही, तर या ठिकाणी वक्फच्या माध्यमातनं जो गैरकारभार चालला आहे, जो गैरव्यवहार चाललेला आहे, तो गैरव्यवहार संपला पाहिजे म्हणून हे विधेयक त्या ठिकाणी आणलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ परसेप्शन करता आणि मतांच्या लाचारी करता अशा प्रकारे जर त्याचा विरोध ते करत असतील तर मला असं वाटतं महाराष्ट्रातली जनता पाहते आहे, त्यांना दिसत आहे कशा प्रकारे ते या ठिकाणी लांगुल चालन करतायत हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे.